टोरेस प्रकरणामध्ये अटक केलेल्या 3 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तीनही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचं कळतंय। यावर अजूनही तपास सुरू आहे। मात्र टोरेस प्रकरणाच्या 3 आरोपींना अटक केलेली होती त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचं कळतंय। या तीनही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। मात्र ज्या 3 आरोपींना पकडण्यात आलंय, टोरेस प्रकरण आपण पाहतोय, सांपाळाला ही कंपनी आहे आणि याच कंपनी संदर्भात आपण ही बातमी पाहतोय। निखिल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निखिल, तपासाला वेग येताना पाहायला मिळतोय, मात्र न्यायालयीन कोठडी 14 दिवसांची सुनावण्यात आलेली आहे, ज्या तिघांना अटक करण्यात आली आहे। आता इथून पुढची चौकशी आणि तपास कसा असणार आहे पोलिसांकडून? नक्कीच श्रद्धा, आपण पाहिलं तर या टोरेस प्रकरणामध्ये या आधी पोलिसांनी अनेक जणांचे जबाब आहेत ते आतापर्यंत नोंदवून घेतलेले आहेत। जवळपास 5,000हून अधिकचे जबाब आहेत ते नोंदवल्याच्या नंतर आज कोर्टामध्ये आहे ती सुनावणी पार पडली आणि या कोर्टाच्या सुनावणीमध्ये आरोपींना आता या ठिकाणी जी न्यायालयीन कोठडी आहे ती मिळालेली आहे आणि याच न्यायालयीन कोठडीमध्ये राहून पोलीस आहेत ते पुढचा तपास करतील। परंतु या ठिकाणी मुख्य आरोपी ज्यांना मानलं जात आहे ते म्हणजे या वेलंटिना कुमार असतील, त्यासोबतच सर्वेश सुर्वे आणि या ठिकाणी सानिया कसातोवा यांना ही न्यायालयीन जी कोठडी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे यांची आता बोललं जात आहे की यांच्या जे दोघं मुख्य आहेत म्हणजे वेलंटिना कुमार आणि सर्वेश सुर्वे यांच्यासाठी बरोबर। आणि तिन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जरी सुनावण्यात आली तरी सुद्धा युक्रेनचा अँगल झाला किंवा इंस्टाग्रामवर जे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहिले त्या अँगलला कुठेतरी दुसरीकडून सुद्धा तपास सुरू आहे। त्यात नेमकं काय उघडकीस येतं त्यावर सुद्धा लक्ष असेल। निखिल, धन्यवाद।